काय की परंपरा ज्या असतात ना, आपण शास्त्र आणि परंपरामध्ये खूप फरक असतो. काही गोष्टी परंपरेने येतात आपल्याकडे. आपले आई-वडील करत होते म्हणून आपण करतोय म्हणून आपली पुढची पिढी करणार किंवा आपल्या मागच्या पिढीपासून ते करत आलं म्हणून ती परंपरा आपण ते नेमकं त्याच्या पाठीमागचं लॉजिक कोणालाच माहीत नसते, काय नसते. याच्यावरची एक फार सुंदर कथा आहे, की एकदा काय झालं, की एक कुटुंब होतं. त्यांच्या घरामध्ये एक मांजर होती. त्यांच्या घरामध्ये कुलधर्म कुलाचार जेव्हा असायचा किंवा आता गौरीचं आव्हान जेव्हा असायचं तेव्हा सवळ्यामध्ये सगळा स्वयंपाक असायचा. ती घरातली मुख्य स्त्री जी होती की ती सवळ्यामध्ये स्वयंपाक करायची, तर तेव्हा ती मांजर लुटपूट करायची, मध्ये फिरायची कुठे पण. मग त्यांनी काय केलं की त्या पहिल्या काळात ते असे दुर्डे असायचे ना, ती त्याच्यावर पालथी घालायची आणि त्याच्यावर एक बत्ता ठेवून द्यायचं किंवा वजनदार काहीतरी ठेवायचं, मांजरीला त्याच्या खाली ठेवून द्यायचं. ती मांजर पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत, लोकांचे जेवण होईपर्यंत ती लुटपूट नाही करायची. दरवर्षी ते नियम झाला की आता आता गौरी आल्या की ती बाई सवळ्यात व्हायच्या आधी तिचं पहिलं काम असं की त्या मांजरीला त्या टोपरीखाली ठेवून द्यायचं आणि नंतर त्याच्यावर वजन ठेवून तिनं स्वयंपाकाला बसायचं. कालांतरानं तिला सून आली. तर सुनेनं बघितलं आपली सासू काय करते, सवळ्यात व्हायच्या आधी त्या मांजरीला आधी त्या टोकरीखाली ठेवून देते. मग कालांतरानं सासू गेली, मांजरही गेली. पण ती परंपरा असल्यामुळे मग ह्यांनी कणकीची मांजर करायला सुरुवात केली आणि ते टोकरीखाली ठेवायला सुरुवात केली. त्याच्या पाठीमागे लॉजिक काहीच नाही, कारण ते पाहत आल्यामुळं ते करत गेले. ते अशा ज्या बऱ्याच काही अशा परंपरा आहेत की ज्या चुकीच्या पद्धतीनं रूढ झालेल्या आहेत. तर त्या शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी नाही आहेत.